Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yesadi Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture, we had seen stereochemistry related with the alkyl halide. अल्किल हलाइडच्या संदर्भातली स्टिरियोकेमिस्ट्री काय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये सुरू केलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण करूया. सो फर्स्ट मी इथं तुमच्या पुढे देतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. What is optical activity? Word itself suggests that optical it is related to the rays of light. म्हणजे तुमच्या सहज लक्षात आलेलं असावं की ही जी टर्म आहे ती लाईटशी संबंधित आहे. रेज ऑफ लाईटशी ही रिलेट करणारी कन्सेप्ट आहे आणि त्याचा स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं उपयोग केलेला आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं करतो. सो बिफोर स्टार्टिंग द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लाईट म्हणजे नेमकं काय हे फिजिक्समध्ये झालेलं असावं. ॲक्च्युली लाईट हॅव अ ड्युएल नेचर हे आपण बघितलेलं आहे. इट हॅव अ वेव्ह नेचर ॲज वेल ॲज अ पार्टिकल नेचर. म्हणजे लाईटच्या बाबतीमध्ये त्याचं वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर म्हणजे लाईटचं स्वरूप हे वेव्ह फॉर्ममध्ये पण लाईट असते आणि पार्टिकल फॉर्ममध्ये पण लाईट असते. हे आपण फिजिक्समध्ये बघितलेलं असावं. सो ह्या लाईटच्या संदर्भातली जी डेफिनेशन आहे ऑर्डिनरी लाईट नेमकं कुणाला म्हणायचं ती डेफिनेशन तुम्हाला मी इथं पहिल्यांदा देतो आहे. आणि ती डेफिनेशन अशी आहे की ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट of electromagnetic waves of different wavelengths vibrating in all possible planes perpendicular to the direction of propagation of light. म्हणजे हे लक्षात घ्या, ऑर्डिनरी लाईट आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून ओळखली जाते. तुम्हाला माहिती आहे की जर सपोज हा ओरिजिन पॉईंट असेल आणि लाईटचं प्रोपोगेशन जर लेफ्ट साईडहून राईट साईडला अशा पद्धतीनं असेल तर लाईट ट्रॅव्हल होत असताना ती वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. आणि हे जर त्याचं इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्याला बरोबर परपेंडिक्युलर असं मॅग्नेटिक फील्ड याला तयार होतं. हे तुम्हाला फिजिक्समध्ये झालेलं आहे. आपण आता असा विचार करूया, ही एक वेव्ह आहे की ज्या वेव्हच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकता की जर प्रोपोगेशन लाईटचं या बाजूला असेल आणि लाईट वेव्ह फॉर्ममध्ये इकडून या पद्धतीनं ट्रॅव्हल होत निघाली असेल तर हे जे दोन पॉईंट आहेत या दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण वेव्हलेंथ असं म्हणतो. आणि आपल्याकडची जी ऑर्डिनरी लाईट आहे त्याच्यामध्ये अशा डिफरंट वेव्हलेंथच्या वेव्ज असतात. म्हणजे एखादी वेव्ह जी असेल त्याची वेव्हलेंथ एवढी असू शकेल. याच्याचमध्ये लाईट ऑर्डिनरी लाईटमध्ये दुसरी वेव्ह अशी असू शकेल की ज्याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन म्हणजे हे दोन क्रस्ट असेल म्हणजे ही जी वेव्हलेंथ असेल ती जास्त असेल. म्हणजे याचा अर्थ असा की वेगवेगळ्या वेव्हलेंथची मिळूनची एक ऑर्डिनरी लाईट ही बनलेली असते. त्यामुळं इथं पहिलं स्टेटमेंट तुम्हाला इथं लक्षात आलेलं असावं. इट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ऑफ डिफरंट वेव्हलेंथ्स. म्हणजे ऑर्डिनरी लाईटमध्ये ज्या वेव्ज असतात त्या वेव्हच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या वेव्हलेंथ असलेल्या त्या असू शकतात आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत. व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन असं तिथं एक स्टेटमेंट तुम्हाला दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय, जर सपोज आपण असं इमेजिन करूया हे ओरिजिन पॉईंट असेल आणि लाईट ह्या लेफ्ट साईडनं राईट साईडला प्रपोगेट होती आहे त्या बाजूला निघालेली आहे. मग एक वेव्ह जी आहे ती अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अशा पद्धतीनं पुढं चाललेली आहे. आणि जर ही लाईट जर तुमच्या बाजूला येते असं तुम्हाला जर वाटत असेल, आता मी सांगतोय ही लाईट कुठून कुठं निघालेली आहे लेफ्ट साईडहून राईट साईडला. आणि आता इमॅजिन करायचं ही जी लाईट आहे ती आपल्या बाजूला येते. म्हणजे तुम्ही ज्या बाजूनं बघत आहात त्या बाजूला लाईट येत असेल तर सपोज आपण असं करूया ही प्रोपोगेशनचा एक पॉईंट असेल. म्हणजे ही जी लाईन आहे ती आपल्याला एक सिंगल डॉट दिसणार आहे आणि ही वेव्ह आहे ती अप डाऊन अशा पद्धतीनं लेफ्टकडून राईटकडे जाते. आणि ती आता आपल्याकडे येताना असेल तर ती आपल्याला अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागलेली आहे. म्हणजे लाईटचा फोकस आहे तो आता आपल्या बाजूला झालेला डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट हे तुमच्या स्क्रीनकडून तुमच्याकडे होतं आहे असं इमॅजिन करा. आणि त्याच्यामध्ये एक जी वेव्ह आहे की जी अप डाऊन करत तुमच्याकडे येते आहे पण ती दिसत असताना मात्र अप डाऊन अशा पद्धतीने दिसेल. आता दुसरी एखादी लाईट अशी असू त्या लाईटमध्ये वेव्ह अशी असू शकते सपोज लेफ्टकडून राईटला झालेली आहे आणि प्रोपोगेशन जर अशा पद्धतीचं असेल म्हणजे पॅरलल असेल. म्हणजे स्नेक ज्या पद्धतीनं पुढं जातो, साप ज्या पद्धतीनं पुढं जातो त्या पद्धतीनं एखादी आडवी वेव्ह या पद्धतीनं पुढे येत असेल तर जर आपण इमॅजिन केलं ही वेव्ह आपल्या बाजूला येते आहे आणि हा जर प्रोपोगेशन पॉईंट असेल म्हणजे हा जर प्रोपोगेशनचे डिरेक्शन असेल हा पॉईंट इमॅजिन करा तर वेव्ह आता आडवी येते आहे ती या पद्धतीनं आपल्या बाजूला येताना दिसेल तुम्हाला. म्हणजे ही आता ही वेव्ह आहे ती माझ्या बाजूला लागलेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं अप डाऊन होत असताना जी वेव्ह आहे ती अशा पद्धतीनं अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागलेली आहे. म्हणजे अशा नंबर ऑफ वेव्ह ज्या असतील त्या
काय होत असेल, व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन. म्हणजे एक वेव्ह आहे ती या प्लेनमध्ये, दुसरी वेव्ह आहे ती या प्लेनमध्ये आपल्याला व्हायब्रेट होताना दिसते. आणि मग जर आपण ही ऑर्डिनरी लाईट जर इमॅजिन केली आणि त्याच्यामधली एक वेव्ह अप डाऊन अप डाऊन अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागलेली आहे, किंवा लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट अशा पद्धतीनं आपल्या बाजूला लागली आहे. काही वेव्ज या पद्धतीनं तुम्हाला दिसतील, काही वेव्ज या पद्धतीनं दिसतील. म्हणजे जे पॉसिबल प्लेन आहेत त्या पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होत ही जी लाईट आहे, ही जी वेव्ह आहे ती आपल्या बाजूला यायला लागलेली आहे. आणि इथं प्रत्येक वेळी ती परपॅन्डिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट असेल. म्हणजे सपोज इमॅजिन करा, आपण पहिली जी वेव्ह सांगितलेली होती हे प्रोपोगेशन ऑफ लाईट असेल, तर ही वेव्ह आहे ती या पद्धतीनं अप गेली, परत डाऊन गेली, परत अप आली, परत डाऊन गेली. आता इथं जो पॉईंट आहे तो नेहमी इथं परपेंडिक्युलर असतो, किंवा इथं जो पॉईंट आहे तो परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेव्ह ही डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईटला परपेंडिक्युलर असते. म्हणून ऑर्डिनरी लाईटच्या डेफिनेशनकडे मी पुन्हा एकदा जातो. ऑर्डिनरी लाईट इज अ मेड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ऑफ डिफरंट वेवलेंथ. वेगवेगळ्या वेवलेंथच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मिळून काय तयार होते, ऑर्डिनरी लाईट. व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन, त्यातल्या ज्या वेव्ज असतात त्या ऑल पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असतात. म्हणजे ही जर प्रोपोगेशन ऑफ लाईट असेल तर एखादी वेव्ह आहे ती समुद्राच्या लाटेसारखी अप डाऊन अप डाऊन अप डाऊन करत पुढं चाललेली असेल, किंवा एखादी वेव्ह जी असेल ती आडव्या पद्धतीनं, म्हणजे साप ज्या पद्धतीनं पुढं जातो त्या पद्धतीने येत असेल. आणि जर ह्या वेव्ज किंवा हे प्रपोगेशन जर आपल्या बाजूला येत असेल तर एक सिंगल पॉईंट प्रपोगेशनचा डिरेक्शनचा कन्सिडर करा. या वेव्हच्या बाबतीने सांगतो अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागली. या वेव्हच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते लेफ्ट राईट करत आपल्या बाजूला ती वेव्ह येते असं इमॅजिन करू शकता. असे जे पॉसिबल प्लेन असतील त्या पॉसिबल प्लेनमध्ये ही लाईट आहे ते व्हायब्रेट होत प्रोपोगेट होत असते, हे लक्षात ठेवायचं. मग आता याच्या पुढची जी टर्म आहे ही डेफिनेशन तुम्हाला एक्झामला कुणीही विचारणार नाही आहे, फक्त हे समजावं म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलेलं आहे. पुढे जातो आपण. प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे नेमकं काय आहे. प्लेन पोलराइज्ड लाईटच्या बाबतीमध्ये काय सांगितलं जातं, आता आपण सांगितलं ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईटच्या बाबतीमध्ये एक वेव्ह अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागलेली आहे, दुसरी वेव्ह लेफ्ट राईट करत आपल्या बाजूला येतं. अशाच वेगवेगळ्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होत अशा नंबर ऑफ वेव्ज आहेत ज्या ऑर्डिनरी लाईटच्या त्या आपल्या बाजूला येतात, हे इमॅजिन करा. आणि आता जर हे सगळं व्हायब्रेशन आहे ते एकाच प्लेनमध्ये व्हायला लागलं, म्हणजे आपण अशा प्रकारची लाईट केली की ज्याच्यामधल्या ज्या वेव्ज असतील त्या एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होत आपल्या बाजूला लागलेल्या आहेत. म्हणजे अशा असतील किंवा या तिरक्या असतील किंवा असेल, ह्या कुठल्याही होणार नाही आहेत. आणि जर फक्त अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागली तर तो प्लेन आहे तो एकच झाला आणि त्या लाईटला आपण प्लेन पोलर लाईट असं म्हणू शकता. म्हणून याच्या संदर्भात इथं काय दिलं बघा, व्हॅन ऑर्डिनरी लाईट इज अ पास्ड थ्रू निकोल्स प्रिझम. जेव्हा ऑर्डिनरी लाईट ही निकोल्स प्रिझममधून पास केली जाते, ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन. म्हणजे आत्ता मी सांगितलं की ऑर्डिनरी लाईटमधले जे वेव्ज असतात ते ऑल पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होत प्रोपोगेट होत असतात, पुढे जात असतात. पण जर ऑर्डिनरी लाईट निकोल्स प्रिझममधून पास केली तर ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन जे असतील ते एकाच प्लेनमध्ये होत असतील. सच अ लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट इज नोन ॲज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. टर्म तुमच्या लक्षात आलेली असावी. मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर सांगतोय की ही ऑर्डिनरी लाईट जी असेल त्याच्यामध्ये हा डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे. आता लाईट आपल्या बाजूला येते, इमॅजिन करा. एक वेव्ह आहे ती अप डाऊन करत आपल्या बाजूला यायला लागली आहे. एक वेव्ह आहे ती लेफ्ट राईट करत आपल्या बाजूला यायला लागलेली आहे. आणि अशा जेवढ्या पॉसिबल प्लेन असतील त्याच्यामध्ये व्हायब्रेट होत ऑर्डिनरी लाईट आपल्या बाजूला येते. पण अशी लाईट जर आपण निकोल्स प्रिझममधून पास केली, आता निकोल्स प्रिझम हा एक प्रिझम आहे आणि दुसरा एक प्रिझम या पद्धतीनं, आणि हे जर दोघं कॅनडा बाल्समनं चिटकवलं तर तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल. आणि अशी ऑर्डिनरी लाईट जेव्हा निकोल्स प्रिझममधून पास केली जाते तेव्हा त्या लाईटमधल्या ज्या वेव्ज असतील त्या फक्त एकाच डिरेक्शनमध्ये व्हायब्रेट होताना दिसतील. म्हणजे आडवी असेल किंवा तिरक्या असतील ते व्हायब्रेशन असेल किंवा ऑसिलेशन ते बंद होतील आणि एकाच प्लेनमध्ये हे व्हायब्रेट होत आपल्या बाजूला ही लाईट येते. तेव्हा या लाईटला प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणून ओळखलं जातं. ऑर्डिनरी लाईटमध्ये जेवढे पॉसिबल प्लेन आहेत त्याच्यामध्ये लाईट व्हायब्रेट होत जात असते आणि प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये मात्र जी वेव्ह असेल, ज्या वेव्ज असतील त्या मात्र एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होत पुढं प्रोपोगेट होत असतात. सो याच्या बाबतीमध्ये एक डायग्राम मी इथं दाखवतो. ऑर्डिनरी लाईट की ज्याच्यामधल्या ज्या वेव्ज आहेत त्या ऑल पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होतं पुढं निघालेले आहेत, म्हणून हे बीम ऑफ लाईट ऑफ प्रोपोगेशन असं सांगितलेलं आहे.
तुम्ही हे इमॅजिन करू शकता. हा पोलरायझेशन फिल्टर आहे. फिल्टर इथं आपण याला निकोल्स प्रिझम असं म्हणूया. हा निकोल्स प्रिझम असेल. याच्यातून ही जर लाईट पास केली तर ह्या ज्या सगळ्या वेव्ज असतील त्या फक्त एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असतील. आणि जेव्हा ह्या एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट व्हायला लागतील तेव्हा त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हटलं जातं. टर्म तुमच्या लक्षात आलेली असावी. ऑर्डिनरी लाईटमधल्या ज्या वेव्ज असतात, ऑल दीज वेव्ज आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. म्हणजे हे आहे ते डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे. ही जी मधली लाईन आहे ती डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे. त्याच्यामध्ये वेव्ज आहेत त्या या पद्धतीनं व्हायब्रेट होत पुढे यायला लागलेल्या. जेव्हा त्या निकोल्स प्रिझममधून सारख्यामधून पास केल्या जातात तेव्हा त्यांचं व्हायब्रेशन हे एकाच प्लेनमध्ये व्हायला लागतं. आणि ह्या सगळ्या ज्या वेव्ज असतात त्या परपेंडिक्युलर असतात डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. तेव्हा त्या लाईटला आपण PPL किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणू शकता. सो नेक्स्ट टर्मकडे मी जातो पुन्हा एकदा. क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट. म्हणजे जर सपोज आपण हा एक टॉर्च इमॅजिन करा. टॉर्चमधून लाईट पुढे निघालेली आहे, ही लाईट, आणि ह्याच्यामध्ये ही डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट असेल. हा फोकस आहे ह्या बॅटरीमधून बाहेर पडलेला. तर याच्यामध्ये एक वेळा ती अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन करत पुढे चाललेली आहे. एक वेळा ती आडवी या पद्धतीनं स्नेकसारखी चाललेली आहे आणि ऑल पॉसिबल प्लेनमध्ये हा व्हायब्रेट होत पुढे चाललेला आहे. याचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर क्रॉस सेक्शन घेतला म्हणजे आपल्या बाजूला ही लाईट येते असं इमॅजिन जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे ऑर्डिनरी लाईटचं हा क्रॉस सेक्शन या पद्धतीने दिसेल. म्हणजे जी अप डाऊन करणारी वेव होती ती अशी, जे स्नेकप्रमाणे पुढे चालली होती ती वेव अशा पद्धतीनं व्हायब्रेट होत आपल्या बाजूला येते हे तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि जेव्हा अशी ऑर्डिनरी लाईट निकोल्स प्रिझममधून पास केली जाईल तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये फक्त एकच व्हायब्रेशन राहतं. म्हणजे अशा प्रकारचं व्हायब्रेशन राहील तेव्हा त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हटलं जातं. सो प्लेन पोलराइज्ड लाईटच्या बाबतीमध्ये डेफिनेशन आपण अशी देतोय. प्लेन पोलराइज्ड लाईट की डेफिनेशन आपण अशी म्हणतोय, वेन ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू अ निकोल्स प्रिझम, oscillations only one plane emerge out. Such light having oscillations only in one plane perpendicular to the direction of a propagation of light is known as a plane polarized light. सो नेक्स्ट टर्मकडे जातो. प्लेन पोलराइज्ड लाईट ही टर्म समजल्यानंतर आपण पुढच्या पार्टकडे जाऊया की ज्याच्यामध्ये निकोल्स प्रिझमबद्दल काही माहिती दिलेली आहे. निकोल प्रिझम इज अ स्पेशल टाईप ऑफ प्रिझम मेड अप ऑफ पीसेस ऑफ कॅल्साइट crystalline form of CaCO3 calcium carbonate arranged in a specific manner. Nichols prism is also called as a polarizer. निकोल प्रिझमला पोलरायझर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे निकोल प्रिझम सपोज इमॅजिन करा हा एक प्रिझम आहे, त्याच पद्धतीनं दुसरा एक प्रिझम घेतला जातो. म्हणजे हे पीस ऑफ कॅल्साइट किंवा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ओळखले जातात. कॅनडा बाल्समसारखं एक स्टिकी मटेरियल असतं ते याच्या सरफेसवरती याच्या सरफेसला म्हणजे बेसला जर लावलं आणि हे दोन एकमेकांना जर चिकटवले तर आपल्याला हे या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं आणि याला निकोल्स प्रिझम म्हणून ओळखलं जातं. सो ऑर्डिनरी लाईट जेव्हा निकोल्स प्रिझममधून पास होते तेव्हा ती प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणून ओळखली जाते. हे आत्ता आपण बघितलं. नेक्स्ट टर्मकडे जातो आपण. व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन काय. तर या डेफिनेशनसाठी आपण असं म्हणू शकता की दिस अ प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स बाय विच इट रोटेट प्लेन ऑफ अ पोलरायझेशन ऑफ इन्सिडेंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर इमॅजिन करूया आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये. एक एक्झाम्पल मी असं घेतो. सुरुवातीला ऑर्डिनरी लाईट की ज्याच्यामध्ये ऑल पॉसिबल प्लेनमध्ये वेव्ज प्रोपोगेट होत पुढे चाललेल्या आहेत. जेव्हा ही लाईट आहे ती निकोल्स प्रिझममधून पास केली जाईल तेव्हा ती PPL बनेल, प्लेन पोलराइज्ड लाईट बनेल. आणि अशी PPL जेव्हा मी पास केली अशा एखाद्या सबस्टन्स, म्हणजे हा बिकर इमॅजिन करा आणि ह्या बिकरमध्ये आपण ग्लुकोज घेतलेला असेल, याच्यामध्ये आपण ग्लुकोज घेतला असेल. जेव्हा ही लाईट याच्यातून पास होईल या ग्लुकोजमधूनची तेव्हा हा जो प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट असेल तो आयदर राईट साईडला रोटेट होईल किंवा आयदर तो लेफ्ट साईडला रोटेट होईल. म्हणजे हा जो प्लेन आहे तो अप डाऊन या पण दिसत होता, पण जेव्हा तो ग्लुकोजमधून पास केला जाईल तेव्हा मात्र तो जो प्लेन आहे तो एकतरी राईट साईडला किंवा तो लेफ्ट साईडला रोटेट होताना दिसेल. आणि या ॲक्टिव्हिटीला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये काही सबस्टन्स म्हणजे ग्लुकोजसारखे सबस्टन्स PPLला म्हणजे प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज्ड लाईटला चा जो प्लेन असेल तो आयदर टुवर्ड्स राईट साईड किंवा आयदर टुवर्ड्स लेफ्ट साईड जर रोटेट करत असतील तर त्या फेनॉमेननला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे
ती ज्या सबस्टन्सकडून दाखवली जाते त्या सबस्टन्सला ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स असं म्हटलं जातं. मी रिपीट करतो आहे. पहिल्यांदा ऑर्डिनरी लाईट निकोल्स प्रिझममधून पास केल्यानंतर ती बनली प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि अशा प्लेन पोलराइज्ड लाईटला जर आपण ग्लुकोजसारख्या कंपाऊंडमधून पास केलं, त्याच्या ॲक्वेस सोल्युशनमधून पास केलं, तर ह्या PPLचा जो प्लेन आहे तो राईट साईडला रोटेट होईल किंवा लेफ्ट साईडला रोटेट होईल. या फेनॉमेनॉनला, या प्रोसेसला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. अँड दोज सबस्टन्स विच रोटेट द प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द राईट साईड दॅट्स द डेक्स्ट्रो. आणि जर तो लेफ्ट साईडला रोटेट होत असेल तर त्याला लिओ रोटेटरी सबस्टन्स म्हणून ओळखलं जातं. सो याच्याबद्दलची डेफिनेशन पुढे दिलेलीच आहे. मी आता परत रिपीट करतो आहे. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स बाय विच इट रोटेट अ प्लेन ऑफ अ पोलरायझेशन ऑफ इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, रोटेट होतो. कोण रोटेट होतो? प्लेन ऑफ अ पोलरायझेशन ऑफ इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे हा सबस्टन्स आहे, याच्यातून जर PPL प्लेन ऑफ पोलरायझेशन जी लाईट आहे ती इन्सिडंट केली, ती इन्सिडंट झाल्यानंतर इमर्ज आउट होताना ही जी लाईट आहे ती राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला रोटेट जर झाली तर या फेनॉमेननला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणू शकतो. सो पुढे जातो मी, डेफिनेशन दिलेली आहे. आता एक एक्झाम्पल तुमच्यासमोर इथं ठेवतं. सुरुवातीला ही ऑर्डिनरी लाईट 1 नंबर तुम्हाला ऑर्डिनरी लाईट दिसेल. ऑर्डिनरी लाईटच्या बाबतीमध्ये जे वेव्ज आहेत व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट, हे आपण डेफिनेशन बघितलं. हा थर्ड जो दिलेला आहे तो निकोल्स प्रिझम आहे. इमॅजिन करा, हा थर्ड आहे तो निकोल्स प्रिझम आहे. आणि याच्यातून जेव्हा ही लाईट पुढं जाते आहे तेव्हा इथं तुमच्या लक्षात येतं ऑल वेव्ज आर व्हायब्रेटिंग इन ओनली सिंगल प्लेन. आणि म्हणून हा फोर्थ जो दिलेला आहे तो असणार आहे प्लेन पोलराइज्ड लाईट PPL. आणि अशी ही जी लाईट आहे प्लेन पोलराइज्ड लाईट, जेव्हा ही आहे पोलरायझेशन ट्यूब, इथं तुम्हाला पोलरायझेशन ट्यूब दिसेल. आणि याच्यामध्ये आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीनं जर ग्लुकोज ठेवला असेल किंवा लॅक्टिक ॲसिड घेऊया आपण, लॅक्टिक ॲसिड जर ठेवलं असेल तर ही जी PPL आहे ती याच्यातून जेव्हा पास केली जाईल, इमर्ज आउट होताना तुमच्या लक्षात येईल याच्या ज्या वेव्ज आहेत त्या लेफ्ट साईडला रोटेट झालेल्या आहेत. आणि जेव्हा ह्या लेफ्ट साईडला रोटेट झालेल्या दिसत आहेत त्याचा अर्थ असा की हा जो फेनॉमेनॉन आहे तो झाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आणि ज्या सबस्टन्सनं दाखवला म्हणजे ग्लुकोजनं दाखवला तो झाला ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे. ऑर्डिनरी लाईट ज्याच्यामधल्या वेव्ज आहेत त्या ऑल डिरेक्शन ऑफ प्रोपगेशनमध्ये डिरेक्शनमध्ये व्हायब्रेट होत असतात. जेव्हा थर्ड हा निकोल्स प्रिझम आहे, पोलरायझर आहे, त्याच्यातून लाईट पास केल्यानंतर त्याचे जे व्हायब्रेशन आहेत किंवा ऑसिलेशन्स आहेत ते एका प्लेनमध्ये व्हायला लागतात. इथं ग्लुकोज ठेवलेलं असेल ट्यूबमध्ये, त्याच्यातून जेव्हा ही PPL पास केली जाईल, प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली जाईल, तेव्हा त्याचं रोटेशन आहे ते आयदर लेफ्ट साईडला किंवा आयदर राईट साईडला होऊ शकतं. आणि इथं लेफ्ट साईडला झालेलं लक्षात येतं. म्हणून हा जो फेनॉमेनॉन आहे दाखवणारा जो सबस्टन्स आहे तो ग्लुकोज आहे, त्याला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. आणि या फेनॉमेनॉनला म्हटलं जातं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे ही प्रॉपर्टी काही सबस्टन्सकडून दाखवली जाते की ज्याच्यामध्ये PPL हा राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला रोटेट होतो, त्याला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणतो आहे. नेक्स्ट टर्मकडे जातो आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणाला म्हणायचं आत्ता सांगितलं. ग्लुकोज किंवा लॅक्टिक ॲसिड जेव्हा त्या पोलरायझेशन ट्यूबमध्ये ठेवले जातात आणि त्याच्यातून PPL पास केली जाते तेव्हा त्याचं रोटेशन आयदर राईट किंवा लेफ्टला होणार आहे, तेव्हा त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स असं म्हटलं जातं. दोज कंपाऊंड्स शोज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज अन ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. जे कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात त्यांना ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणून ओळखलं जातं. एक्झाम्पल ग्लुकोज, लॅक्टिक ॲसिड एटसेट्रा. नेक्स्ट टर्मकडे जातो आपण. डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेटरी कंपाऊंड म्हणजे नेमकं काय. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जर सपोज ही असेल PPL प्लेन पोलराइज्ड लाईट की ज्याच्यामधल्या वेव्ज आहेत त्या एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात. जेव्हा एखाद्या सबस्टन्समधून पास केल्या जातील, एक्झाम्पल आपण ग्लुकोज घेतलेलं होतं, ही लाईट याच्यातून पास केल्यानंतर याचं जे रोटेशन आहे प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड ते आयदर राईट साईडला, म्हणजे आता मी राईट साईडला रोटेशन दाखवलेलं आहे तेव्हा त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेशन म्हणायचं. किंवा जर ते लेफ्ट साईडला झालं तर त्याला लिओ रोटेशन असं म्हणायचं. म्हणून जो कंपाऊंड राईट साईडला रोटेशन दाखवेल तो झाला डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. आणि जो कंपाऊंड म्हणजे हा कंपाऊंडनं जर लेफ्ट साईडला रोटेशन दाखवलं तर त्याला म्हणायचं लिओ रोटेटरी कंपाऊंड. म्हणून याच्या डेफिनेशनकडे मी जातो. फर्स्ट डेफिनेशन तुम्हाला इथं दिसती आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स द सबस्टन्स विच रोटेट्स द प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट साईड. म्हणजे हा जो प्लेन आहे
सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, हा ए सबस्टन्स आहे आणि याच्यातून लाईट पास केल्यानंतर हा जो प्लेन पोलराइज लाईट होता त्याचं रोटेशन राईट साईडला जर झालं तर त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. ह्या सबस्टन्सला डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स किंवा कंपाऊंड असं आपण म्हणू शकता. त्याच्यानंतर याच्यासाठी इट इज डिझायनेटेड बाय प्लस साईन ऑर सिम्बॉल स्मॉल डी. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड असतात ते स्मॉल डी किंवा प्लस साईन दाखवले जातात. सपोज आता मी सांगितलं आपण बिकरमध्ये ग्लुकोज घेतला आणि या ग्लुकोजमधून PPL जर पास केलं, प्लेन पोलराइज लाईट पास केली आणि जर इमर्ज आउट होणारी जी लाईट आहे त्याच्यामध्ये रोटेशन आपल्याला राईट साईडला दिसलं तर याला आपण डी ग्लुकोज असं म्हणायचं. कारण हा ग्लुकोज आहे, त्याच्यातून लाईट पास केल्यानंतर राईट साईडला रोटेशन झालं म्हणून याला म्हणायचं डी ग्लुकोज ऑर इट इज डिझायनेटेड बाय प्लस साईन. हे प्लस साईननं सुद्धा दाखवलं जातं. सिमिलरली आपण पुढच्या टर्मकडे जातो, लिओ रोटेटरी कंपाऊंड, की ज्याच्यामध्ये डेफिनेशन आपण अशी सांगतोय की द सबस्टन्स विच रोटेट्स द प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स द लेफ्ट साईड. म्हणजे पुन्हा एकदा इमॅजिन करा, PPL इथं आपण ग्लुकोज घेऊया एक्झाम्पल आणि त्याच्यातून लाईट पास केली तर रोटेशन आपल्याला लेफ्ट साईडला झालेलं दिसेल प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज लाईटचा. तेव्हा हा जो ग्लुकोज आहे त्याला काय म्हणायचं तर यल ग्लुकोज म्हणायचं. मग काही सांगितलं डी ग्लुकोज कारण त्याच्यामध्ये रोटेशन राईट साईडला झालं आणि आता मात्र रोटेशन लेफ्ट साईडला झालं म्हणून याला म्हणतो आपण डी ग्लुकोज. आणि हे असं का घडलं? ग्लुकोजच्या बाबतीत दोन प्रकार झाले, एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक लिओ रोटेटरी. आणि हे कशामुळे घडलं तर त्यांची स्पाशियल अरेंजमेंट वेगळी असल्यामुळं. ती अरेंजमेंट कशी वेगळी आहे याच्याबद्दल डिस्कशन आपण पुढं करणार आहोत. पण आता हे लक्षात घ्यायचं, ग्लुकोज कॅन बी क्लासिफाईड ॲज अ डेक्स्ट्रो ग्लुकोज अँड लिओ ग्लुकोज. आणि हे ठरवायचं कसं तर त्याच्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीनुसार. आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कशी ठरवायची तर PPL त्याच्यातून डायरेक्ट पास करून, जर राईट साईडला रोटेशन झालं तर डेक्स्ट्रो आणि लेफ्ट साईडला रोटेट झालं तर त्याला आपण लिओ रोटेटरी कंपाऊंड असं म्हणणार आहोत. सिम्बॉल याचा स्मॉल एलनं दाखवला जातो, निगेटिव्ह साईननं हे दाखवलं जातात. इथं तुमचं लक्षात येतं आपला ग्लुकोज नेहमीचा C6H12O6. इथं दोन ग्लुकोज आहेत, दोन्हीचा पण मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण तुमच्या लक्षात येतं एकाला डी ग्लुकोज म्हणालेत आणि एकाला यल ग्लुकोज म्हणालेले आहेत. आणि हे का घडलं तर त्यांची स्ट्रक्चर स्पेसमधली अरेंजमेंट वेगळी आहे म्हणून ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज रिलेटेड द स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ द कंपाऊंड. सो नेक्स्ट टर्मकडे आपण जातो. पुन्हा एकदा इथं दिसेल तुमच्या लक्षात येईल की ऑर्डिनरी लाईट आहे, व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन, त्याच्यातले वेव्ज आहेत ते व्हायब्रेट होत आहेत. हा पोलरायझर आहे किंवा ज्याला आपण निकोल्स प्रिझम म्हणतो. याच्यातून लाईट पास आउट झाल्यानंतर प्लेन पोलराइज लाईट तयार होते, PPL म्हणतो. जर ग्लुकोजमधून पास केली तर लेफ्ट साईडला रोटेशन झालं तर त्या ग्लुकोजला म्हणायचं यल ग्लुकोज. आणि हे जर रोटेशन तुम्हाला राईट साईडला दिसलं असतं तर त्याला आपण डी ग्लुकोज असं म्हणालो असतं. नेक्स्ट टर्मकडे जातो, इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स कोणाला म्हणायचं तर याच्या बाबतीमध्ये द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर आर कॉल्ड एज इनॅन्शिओमर्स और इनॅन्शिओमॉर्फ्स और दे आर सेट द ऑप्टिकल अँटीपोड्स. म्हणजे एक्झाम्पल पुन्हा एकदा तेच घेऊया, तुमच्या लक्षात येईल की हे डी ग्लुकोज आणि यल ग्लुकोजचे एक्झाम्पल जे तुमच्यासमोर शेअर केले आहेत या दोघांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C6H12O6. या दोघांच्या बाबतीमध्ये जर आपण इथं मिरर ठेवली तर तुमच्या लक्षात येईल ह्या दोन्ही एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. आणि मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये बोललेलो होतो यातली एक इमेज उचलून याच्यावरती जर ठेवली तर त्या नॉन सुपर इम्पोजेबल होतात. म्हणजे त्या एकमेकांना सुपर इम्पोजेबल होत नाही आहेत. म्हणजे हा OH ग्रुप आहे त्याच्यावरती हा हायड्रोजन येईल, हा हायड्रोजन आहे त्याच्यावरती हा OH येईल, किंवा हा जो हायड्रोजन आहे त्याच्यावरती हा OH ग्रुप येईल, किंवा हा जो हायड्रोजन आहे तो या OH वरती येईल. म्हणजे याचा अर्थ असा ही इमेज उचलली आणि ह्याच्यावरती ठेवली तर हे सुपर इम्पोज होत नाही आहे म्हणून यांना म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल. आणि हे दोघं ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहेत, एक डेक्स्ट्रो आहे आणि एक लिओ आहे आणि दोघं एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. आणि म्हणून या दोघांना एकमेकांचे इनॅन्शिओमर्स असं म्हटलं जातं. पण डेफिनेशनकडे परत जातो आहे मी. डेफिनेशन आपल्याला अशी दिली आहे की दोज, बघा डेफिनेशन आपण अशी सांगतो की द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर आर कॉल्ड एज इनॅन्शिओमर्स. जे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत मग तो डेक्स्ट्रा असेल आणि दुसरा असेल तो लिओ असेल, ते दोघं एकमेकांचे जर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील तर त्यांना इनॅन्शिओमर्स किंवा इनॅन्शिओमॉर्फ्स किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स असं म्हणू शकता. एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे 2-क्लोरोब्युटेनचं. म्हणजे मी एक्झाम्पल तुम्हाला इथं परत एकदा दाखवतो. 2-क्लोरोब्युटेनच्या बाबतीमध्ये विचार करूया. 2-क्लोरोब्युटेन 1, 2, 3 आणि 4 कार्बन. इथं मी क्लोरीन घेतो. इथं आपण घेऊया CH3H, CH2, CH3.
आता जर याची आपण मिरर इमेज घेतली तर नंबर ऑफ कार्बन 4 एकदा CH3 C, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, आणि याची मिरर इमेज असल्यामुळे हा क्लोरीन इकडे येणार आहे, हायड्रोजन इकडं, बाकी हायड्रोजन 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 हायड्रोजन, 2 क्लोरोब्युटेन. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन कोणाला म्हणायचं, ज्याचे चारीच्या चारी बॉन्ड जे असेल ते वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला अटॅच असतील. इकडे हायड्रोजन आहे, इकडे क्लोरीन आहे, इकडे CH2CH3 ग्रुप आहे, इकडे CH3 ग्रुप आहे, म्हणून हा कायरल कार्बन. कायरल कार्बन शोन बाय ॲस्टरिस्क. इथं मी ॲस्टरिस्क दाखवता. आता ह्या दोन्ही एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. याच्यातून लाईट पास केली म्हणजे ह्या सबस्टन्समधून जर लाईट पास केली तर तिथं रोटेशन राईट साईडला झालं म्हणून ह्याला म्हणायचं डेक्स्ट्रो, आणि याच्यातून जर लेफ्ट साईडला रोटेट झालं तर याला म्हणायचं लिओ. ह्या दोन्ही एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत, आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह असताना नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, म्हणून यांना एकमेकांचे इनॅन्शिओमर्स म्हणून आपण ओळखू शकता. टर्म लक्षात आलेली असावी. 2 क्लोरोब्युटेन ज्याची मिरर इमेज मी इथं दाखवली, याच्यातून लाईट पास केली तर ते राईट साईडला रोटेशन झालं म्हणून हा झाला डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन. याच्यातून लाईट पास केल्यानंतर तो लेफ्ट साईडला रोटेट झाला म्हणून ह्याला म्हणायचं लिओ 2 क्लोरोब्युटेन. दोन्ही एकमेकांच्या मिरर इमेजेस, दोघं एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल, म्हणून यांना एकमेकांचे इनॅन्शिओमर्स म्हणून ओळखलं जातं. डेफिनेशन पुन्हा एकदा, द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर आर कॉल्ड इनॅन्शिओमर्स ऑर इनॅन्शिओमॉर्फ्स ऑर ऑप्टिकल अँटीपोड्स. एक्झाम्पल मी 2 क्लोरोब्युटेनचं तुम्हाला दिलेलं आहे. पुढे जातो आपण. काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात, रिमेंबर करायच्यात, आणि त्या कोणत्या आहेत याच्याबद्दल. तर इथं पहिल्यांदा आपल्याला दिसेल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज ॲन एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड. कायरेलिटी इज अ डिस्क्रिप्शन ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चर. आता एक लक्षात घ्यायचं, एखादा सबस्टन्स ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे किंवा ते ओळखायचं असेल तर आपल्याला प्लेन पोलर लाईट त्याच्यातून पास करावी लागते, आणि त्याच्यामध्ये रोटेशन राईट साईडला झालं तर तो डेक्स्ट्रो, लेफ्ट साईडला तर लिओ. म्हणजे याचा अर्थ असा, कुठलाही सबस्टन्स ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे जर शोधायचं असेल तर एक्सपेरिमेंट हा करावा लागतो. पण कायरॅलिटीच्या बाबतीत तसं नाही आहे. कायरॅलिटी इज अ डिस्क्रिप्शन ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चर, म्हणजे असा कार्बन की ज्याचे चारीचे चारी बॉन्ड वेगवेगळ्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला जर अटॅच असतील तर त्याला आपण कायरल कार्बन असं म्हणतो. म्हणून इथं त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज अ एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी आणि कायरॅलिटी इज अ डिस्क्रिप्शन ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चर. त्याच्यानंतर ऑप्टिकलिटी इज अन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कायरॅलिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा कायरॅलिटीचा परिणाम आहे, म्हणजे जिथं कायरॅलिटी असते तिथं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असण्याची शक्यता असते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातो आपण. मोलिक्युल्स विच कंटेन 1 कायरल ॲटम आर कायरल बट दॅट इज दे आर नॉन सुपर इम्पोजेबल ऑन मिरर इमेजेस. आत्ताच आपण 2 क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल बघितलं. जे मोलिक्युल कायरल ॲटम असतो ते नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस जर घेतल्या तर ते एकमेकांचे मिरर इमेजेस असताना त्यांना आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणालेलं होतं. नेक्स्ट तुमच्या इथं लक्षात येईल, द 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर्स आर कॉल्ड पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. जे 2 स्ट्रक्चर एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस असतात, ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन असतो, तेव्हा त्यांना एकमेकांचे इनॅन्शिओमर्स असं म्हणतात. इनॅन्शिओमर्स हॅव इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. म्हणजे डी ग्लुकोज असेल तर त्याचं रोटेशन राईट साईडला, आणि एल ग्लुकोज असेल तर त्याचं रोटेशन लेफ्ट साईडला होतं, आणि हे रोटेशन इक्वल असतं. म्हणजे जर डी ग्लुकोजमधून लाईट पास केल्यानंतर रोटेशन जर 20 डिग्री प्लस झालं तर एल ग्लुकोजमध्ये हे रोटेशन -20 डिग्री होतं. म्हणून इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन असतं इनॅन्शिओमरमध्ये, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण 2 क्लोरोब्युटेन घेतला, एक होता डेक्स्ट्रो आणि एक होता लिओ. डेक्स्ट्रोमधून लाईट पास केल्यानंतर राईट साईडला रोटेशन झालं 35 डिग्रीमध्ये, तर लिओ जो 2 क्लोरोब्युटेन घेतला तर त्याच्यामध्ये रोटेशन होणार -35 डिग्रीमध्ये. हा प्लस असेल आणि हा मायनस असेल. म्हणून इथं स्टेटमेंट दिलेलं आहे, इनॅन्शिओमर्स जे असतात त्यांच्यामध्ये रोटेशन असतं ते इक्वल असतं, फक्त ते अपोजिट रोटेशनमध्ये असतं, एक तर राईट साईडला आणि दुसऱ्याच असेल तर ते मग लेफ्ट साईडला. सो या टर्म झाल्यानंतर पुढे जातो आपण प्रॉपर्टीज ऑफ इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्सच्या प्रॉपर्टी काय असतात. आता मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप सेम आहे, त्यामुळं यांच्या जवळपास प्रॉपर्टी ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्या आयडेंटिकलच असतात. म्हणजे मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, रिफ्रॅक्टिंग असेल. पण ऑप्टिकल रोटेशन मात्र ह्यांचं वेगळं असतं. म्हणजे एक प्लस असेल तर दुसरा मायनस असणार आहे, एवढाच फक्त बदल. म्हणजे साईनमध्ये फक्त डिफरंट असणार आहे, बाकी फिजिकल प्रॉपर्टी दोन्ही इनॅन्शिओमरच्या सेम असणार आहेत. इनॅन्शिओमर आत्ताच सांगितलं आपण की ज्या मिरर इमेजेस एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजेबल असतात त्यांना आपण इनॅन्शिओमर असं म्हणतो. त्यामुळे त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम, फंक्शनल ग्रुप सेम, स्ट्रक्चर सेम,
फक्त एक असतो डेक्स्ट्रो आणि एक असतो लिओ, आणि त्यामुळे यांच्या ऑलमोस्ट सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी सेम असतात एक्सेप्ट ऑप्टिकल रोटेशन. म्हणजे एक राईट साईडला रोटेशन दाखवतो आणि एक लेफ्ट साईडला रोटेशन दाखवतो, आणि त्यामुळे त्यांच्या रोटेशनमध्ये फक्त अपोजिट डिरेक्शनला एवढाच एक फरक पडतो. द मॅग्निट्यूड ऑफ देअर ऑप्टिकल रोटेशन इज इक्वल बट साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन इज अपोजिट. म्हणजे एक +20 झाला तर दुसरा असेल तो -20 होणार आहे. म्हणजे साईनमध्ये फक्त बदलतो. दे हॅव अ आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टीज एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिएजंट. ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिएजंट सोबतच्या रिॲक्शन जर सोडल्या तर ऑप्टिकल ॲक्टिव्ह जे इनॅन्शिओमर्स आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम येतात. मग ह्याच्याबद्दलचं डिटेलिंग आहे ते तुम्हाला JEE आणि नीटमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्याबद्दल डिस्कशन आपण पुढं करूया. सो पुढची टर्म आहे रॅसेमिक मिक्सचर. रॅसेमिक मिक्सचर कोणाला म्हणायचं? आता इमॅजिन करूया, सपोज आपण ह्या बिकरमध्ये ग्लुकोज घेतलं. सपोज इथंपर्यंत आपण ग्लुकोज घेतलं, PPL प्लेन पोलराइज्ड लाईट केली आणि ह्याच्यातून पास केली. याच्यातून पास केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की रोटेशन हे राईट साईडला झालं. म्हणजे हा जो ग्लुकोज असेल तो आपला असणार आहे डी ग्लुकोज. आता सपोज याच्यामध्ये एवढ्याच अमाऊंटचं दुसरं एक ग्लुकोज ॲड केलं, किंवा आपण असं करूया इमॅजिन, दुसरा एक बिकर घेतला, त्याच्यातून PPL जर पास केलं, याच्यामध्ये ग्लुकोज घेतला आणि त्याच्यामध्ये रोटेशन जर आपल्याला लेफ्ट साईडला दिसलं तर आपण म्हणणार आहे त्याला यल ग्लुकोज. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल दोन्ही ठिकाणी ग्लुकोजच आहे. याच्यामध्ये पण ग्लुकोज आहे आणि याच्यामध्ये पण ग्लुकोज आहे. PPL पास केल्यानंतर एकामध्ये मात्र राईट साईडला रोटेशन झालं म्हणून हा डी ग्लुकोज. आपण इमॅजिन करूया राईट साईडला 20 डिग्री रोटेशन झालं तर इथं किती होणार आहे? -20 डिग्री. आता जर सपोज हे 50 ml आणि हे 50 ml मिक्स केलं आणि त्याचा एकच बिकर बनवला, म्हणजे आता तुमच्या लक्षात येते का बघा, इथं PPL प्लेन पोलराइज्ड लाईट ही पास करायची आहे अशा बिकरमधून की ज्याच्यामध्ये आपण 50% डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड घेतला आहे आणि 50% लिओ रोटेटरी कंपाऊंड घेतला आहे, आणि याच्यातून लाईट पास आउट केली तर PPLचा प्लेन आहे तो सेमच राहणार आहे. म्हणजे राईट साईडला पण रोटेशन नाही आणि लेफ्ट साईडला रोटेशन नाही, कारण दोन कंपाऊंड जे आहेत ते इक्वल अमाऊंटचे एकमेकांच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि त्यामुळं एकमेकांचं जे रोटेशन असेल ते कॅन्सल करतील. आणि हा जो सबस्टन्स आहे तो 50% खरं तर डेक्स्ट्रो होता, 50% लिओ होता, पण एकत्र केल्यानंतर मात्र तो झाला ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. म्हणजे जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह होते एक तर राईट किंवा लेफ्ट साईडला रोटेट होणार आहे, ते जर इक्वली मिक्स केले तर मात्र प्लेन पोलराइज्ड लाईट आहे तो सेम राहतो, बदलत नाही, आणि म्हणून या कंपाऊंडला आपण ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असं म्हणतो. आणि हे जे मिक्सचर आहे 50-50%चं त्याला आपण रॅसेमिक मिक्सचर असं म्हणणार आहे. म्हणून याच्या डेफिनेशनकडे जातो आहे. डेफिनेशन दिली आहे, अँड इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स, मग ते डेक्स्ट्रो असतील आणि लिओ असतील, इज कॉल्ड ॲज अ रॅसेमिक मॉडिफिकेशन ऑर रॅसेमिक मिक्सचर. म्हणजे दोन्यांचं इक्वल अमाऊंट जर घेतलं तर त्याला आपण काय म्हणूया रॅसेमिक मिक्सचर. रॅसेमिक मिक्सचर मॉडिफिकेशन ऑप्टिकली इनॲक्टिव्ह हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे स्वतंत्ररित्या ॲक्टिव्ह होते, हा डेक्स्ट्रो असेल किंवा हा लिओ असेल, पण एकत्र झाल्यानंतर इक्विमोलर क्वांटिटीमध्ये ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह झाले बिकॉज ऑप्टिकल रोटेशन ड्यू टू मोलिक्युल ऑफ वन इनॅन्शिओमर इज कॅन्सल्ड बाय इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन ड्यू टू मोलिक्युल्स ऑफ द अदर इनॅन्शिओमर. एकमेकांना ते कॅन्सल करतील आणि त्यामुळं रॅसेमिक मिक्सचर मॉडिफिकेशन इज डिझाइनेड ॲज अ DL ऑर +- साईन. आपण फक्त डेक्स्ट्रो असलं तर स्मॉल डी सांगत होतो आणि लिओ असतं स्मॉल एल सांगत असतो, किंवा +- हे साईन आपण रॅसेमिक मिक्सचरसाठीचे सांगू शकता. रिमेनिंग पार्ट जो असेल या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करतो.